डायग्नोसिस झालं की आता कॅन्सर झाला आहे, की पहिले भावनांचा कल्लोळ होतो. अगदी खरं. जसं आपण म्हटलं की तो माणूस अर्धमेला होतो. मग अशा वेळेला त्याच्या नातेवाईकांनी, म्हणजे आता किमोथेरपी चालू असतं, केस गळलेले असतात, तो तर नैराश्यातच जातो, बाहेर जाता येत नाही कुठे. मग अशा वेळेला त्यांनी आणि त्याच्या जे नातेवाईकांनी त्यांनी धीर कसा राखायचा? सो तेच असतं ना, की तुम्हाला जर कळत असेल की तुम्हाला काय होतंय आणि कुठे जाणार आहात, मी नेहमी असं म्हणते की ज्ञानाने सामर्थ्य मिळतं. अंधारात बसून उद्या काय होणार आहे हे कळत नसेल, आपलाच हे घे ना, जर आपल्याला रात्री दिवे आपण लावले नाही, चाच पडत राहिलो तर आपलं काय होईल? दिवे लावले आणि कळलं की ठीक आहे बाबा, इथे काच फुटली, इथे गोंधळ झाला, काय झालं समज वादळानंतर, आपण म्हणतो ठीक आहे, आम्हाला निदान कळलं आहे काय झालं, जे होईल ते आपण करू शकू. ज्ञानाने आपल्याला सामर्थ्य मिळतं. ज्ञान हे उजेडासारखं आहे आणि त्यात दुःख नाही का होत? नक्की होतं. पण शेवटी बहुतेक माणसं मी जी पाहिली, कारण मी फार लहानपणापासून कॅन्सरवर काम केलं. मी 19 वर्षाची होते, टाटाला गेले तेव्हा, आणि मी पाहिलं आहे की अगदी सामान्य लोकांनासुद्धा खूप धैर्य येऊ शकतं. पण त्यांना तुम्ही काय होतं, खूप वेळेला लोक लपवून ठेवतात, संपूर्ण सांगतच नाहीत. आता आपण उपचारांबद्दल बोलत होतो ना, तर तू दुसरा प्रश्न विचार. मला उपचार मी नंतर पुरे करेन, 2 सांगायचे आहेत मला टार्गेटेड नंतर. पण माझ्याकडे अमेरिकेत एक कामाला बाई आहे, गेली 10 वर्ष येते, गोरी बाई आहे, माझ्या मोठी आहे 70ची वगैरे, पण ते लोक फार मजबूतून काम करणारे असतात. तर माझ्याकडे जेव्हा पुस्तकाच्या रफ कॉपी ॲमेझॉनहून आल्या तेव्हा तिने एक उचलून नेलं आणि मग नंतर काही आठवड्यांनी तिच्या स्तनात ब्रेस्टमध्ये तिला गाठ वाटली. ती लगेच गेली तिथे डॉक्टरकडे वगैरे, तर ते म्हणाले स्टेज 1 कॅन्सर वाटतोय. तर मीच तिला एका ट्रीटमेंटच्या वेळेला घेऊन गेले होते. तिचं आउट पेशंट करून ते काढलं, तिला थोडी किमो रेडिएशन दिलं. मी तिला विचारलं, पॅट तू घाबरली आहेस का, तुला भीती तुला माहिती आहे तिने मला काय सांगितलं? नाही सुलू, मी तुझं पुस्तक वाचलं होतं, सो आय न्यू व्हॉट टू एक्सपेक्ट. आणि त्या बाईने, जी मेडचं काम करते, 5 पुस्तकं घेऊन तिच्याबरोबरच्या लोकांना दिली की हे वाचा, म्हणजे तुम्हाला अंधारात काहीतरी आपण चाचपडतोय असं वाटणार नाही, निदान काहीतरी एक दिशा येईल. आणि मला असं वाटलं की हे मला मिळालेलं सगळ्यात मोठं प्रशस्तीपत्रक होतं. तर तू जे म्हणतेस ना की कसं करायचं, तोंड द्यायलाच पाहिजे ना, कारण हे बघ, प्रत्येकाला शेवटी कशाने तरी आपण सगळेच जाणार असतो. कधी अचानक होतं तेव्हा तर आपण काय करतो, किती आपण अशा दुर्दैवी गोष्टी ऐकतो. रँडी पॉश आहेत, ते काय म्हणाले की ह्या रोगाने निदान मला थोडा काळ तरी दिला. ते 50 वर्षाचे पण नव्हते, त्यांना फक्त 50 व्हायचं होतं. आणि अत्यंत ब्रिलियंट प्रोफेसर, कम्प्युटरमध्ये त्यांनी क्रांती केली होती. तर त्यांनी सांगितलं की ह्या रोगाने मला थोडा वेळ दिला, मी माझ्या मुलांची सोय करू शकलो, मी काही स्वतःचे व्यवहार पूर्ण करू शकलो, काही जीवनाबद्दल विचार करू शकलो. मला जर ट्रकने धडक दिली असती तर ह्यातलं काय झालं असतं? शेवटी असं आहे ना गं मंजिरी, की आपण आयुष्याकडे कसं बघायचं ते आपण ठरवायचं, की तुम्ही कसं जाल. संकट आहे का? नक्कीच आहे, आणि जो त्याच्यातून जातो त्यालाच त्याचा त्रास माहिती असतो. पण आपण हे करू शकतो, माणसाकडे हिंमत असते, असा माझा तरी अनुभव आहे. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.